खेळातील ईर्ष्यामध्ये खेळाडू वृत्तीचा बाणा असावा। विलास नाईक। बागिलगी डुक्करवाडी विद्यालयात क्रीडा महोत्सव। प्रत्येक खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती असणं खूप महत्त्वाचं असून मैदानातील ईर्ष्या केवळ मैदानात असू द्या, आपण आपल्या खेळातील कौशल्याचे प्रदर्शन मांडून यशाचं शिखर पादाक्रांत करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विलास नाईक यांनी व्यक्त केले। चंदगड तालुक्यातील बागिलगी डुक्करवाडी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते। सुरुवातीला शिवणगेकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापक टी.व्ही. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केलं। यावेळी बोलताना विलास नाईक म्हणाले, आज खेळामधील ईर्ष्या टोकाची भूमिका घेत असल्यामुळे क्रीडा प्रकाराला गालबोट लागत आहे। आपण आपल्या प्रामाणिकपणे खेळाचं कौशल्य दाखवून वाहवा मिळवणं यासारखा मोठा आनंद नाही, त्यामुळे खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन मांडणे खूप गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। तर आदर्श शिक्षक बाबूराव वरपे यांनी आपल्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून आजच्या स्पर्धात्मक परीक्षेत बौद्धिक कौशल्याबरोबरच आपल्या शारीरिक कौशल्याची सुद्धा कस लावावा लागतो। यासाठी सतत व्यायाम आणि योग्य आहार घेऊन विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे, असं आव्हान त्यांनी यावेळी केलं। मुख्याध्यापक टी.व्ही. पाटील यांनी क्रीडा महोत्सव शांततेत पार पडण्याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी पोलीस पाटील प्रकाश पाटील, शरद पाटील, धैर्यशील यादव यांच्या हस्ते विविध समस्यांचे उद्घाटन करण्यात आले। व्यासपीठावर ए.बी. नायकवाडी, व्ही.डी. पाटील, जे.एम. मजुकर, के.टी. चिंचनकी, एस.जी. पाटील, जे.आर. चिंचनकी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी. शिवणगेकर यांनी केलं, तर आभार पी.एस. मगदूम यांनी मानले। महानकारी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।